स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्याविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची तोडफोड. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात गाणं उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात गाणं बनवल्याने शिवसैनिकांचा राडा. शिवसैनिकांनी द हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केल्याचं प्रकरण. खार पोलिसांकडून राहुल कनाल यांच्यासह 11 शिवसैनिकांना अटक. आरोपींना न्यायालयीन कोठडी. कुणाल कामराविरोधात एमआयडीसी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आमदार मुर्जी पटेल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पुढील तपासासाठी गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग. 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने कोण खुद्दार कोण गद्दार हे ठरवलं. हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत प्रतिक्रिया. कुणाचा अपमान करणार असाल तर सहन केलं जाणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदे गद्दार आहेत हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलं. कुणाल कामराने कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. कुणाल कामराच्या गाण्यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. कुणाल कामरावर का गुन्हा दाखल करावा? असं असेल तर मोदी, शहा आणि शिंदेंवरही गुन्हा दाखल होईल. कुणाल कामराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा. राऊतांची मागणी. वस्तुस्थितीवरून कुणाल कामराची टीका. त्यात वादग्रस्त काही नाही. सरकारमधील गुंडशाही महाराष्ट्राला खड्ड्यात घालेल. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र गुंडाराज बनलाय. काही लोकांकडून संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. कुणाल कामराला लोकांची इज्जत काढण्यासाठी लायसन्स मिळालंय का? अशा लोकांना चोपलं पाहिजे. शिरसाटांचा कुणाल कामराला इशारा. कुणाल कामराचा बोलवता धनी कोण याचा शोध घेतला पाहिजे. हा फक्त एकनाथ शिंदेचा अपमान नाही तर राज्याचा अपमान. उदय सामंतांची प्रतिक्रिया. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? तुम्ही शिवसेना तोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का? कुणाल कामराच्या गाण्यावर खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पालिकेच्या पथकाकडून पाहणी. हॉटेल आणि हॅबिटेट स्टुडिओ अनधिकृत असल्याची पालिकेकडे तक्रार. स्टुडिओत काल शिवसैनिकांकडून तोडफोड. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. ठाण्यात कुणाल कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. कामरावर कारवाईची मागणी. स्टुडिओची तोडफोड करणारे प्रशांत कोरटकर. सोलापूरकरचं थोबाड का फोडत नाही? कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करणारे महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत का? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. सोलापूरकरवर दिल्लीच्या आकांचा वरदहस्त म्हणून अद्याप कारवाई नाही. पटोलेंचा आरोप. तर कोरटकर आणि सोलापूरकर यांचे नातेवाईक. जितेंद्र आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. छत्रपती शिवराय संभाजीराजेंचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करा. मुधोजीराजे भोसलेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर. नागपूर पालिकेकडून फहीम खानच्या घराचं पाडकाम. घराचा अतिक्रमण केलेला भाग पालिकेने पाडला. नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट रील्सचं सायबर विभागाकडून मॉनिटरिंग. नागपूर पोलिसांकडून आतापर्यंत 3 जणांवर गुन्हे दाखल. सर्व दंगलखोरांवर समान कारवाई होणं गरजेचं. पुण्यात आणि कोकणातही बुलडोझर पाठवा. फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर संजय राऊतांची टीका.